खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. संसारामध्ये प्रेम आणि अध्यात्मामध्ये भक्ती या दोघांचं अस्तित्व समान. सांसारिक जीवनामध्ये प्रेमाशिवाय तुम्ही श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, कारण प्रेमाचा जो पाया असतो तो विश्वासावर असतो आणि भक्तीचा पाया हा श्रद्धेवर असतो. तर प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला सांसारिक जीवनामध्ये पकडून ठेवतो. स्त्री पुरुषामधलं प्रेम शारीरिक स्तरावरचं आणि आईचा मुलावर किंवा मुलीवर आपल्या लेकरावर असलेलं प्रेम हे एकाच प्रक्रियेचे दोन भाग. प्रेम हे दोन धाग्यांनी विणलं जातं. ते दोन धागे कोणते आहे? ते मी आणि तूचे धागे नाहीये, ते धागे आहे जे या अस्तित्वाचे दोन भाग आहे. प्रकाश आणि अंधार, सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट, तुमची आवड आणि तुमची नावड. हे दोन धागे जेव्हा एकमेकांमध्ये गुंततात तेव्हा त्याची जी वीण तयार होते ती प्रेमाची वीण असते. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, चांगलं वाईट किंवा आवड निवड ह्याच्यामध्ये जो अडकला तर तो पुढे जाऊ आयुष्यामध्ये प्रेमाची वीण तो त्याला कधीच कळणार नाही, त्याला प्रेमाचं नाही करणार. मग प्रेम कशाला म्हणायचं की दुसऱ्याचं सुख माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. नवे आपण स्वतः विरघळून जाऊन दुसऱ्यामध्ये एकजीव होणं म्हणजे प्रेम. तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या बऱ्या वाईट असतील किंवा आवडीनिवडीच्या गोष्टी असतील त्यांच्यामुळेच तुमचं जीवन सुंदर बनलेलं आहे. मग जीवनामध्ये नातं असू द्या, तुमचं कार्य असू द्या, तुमचं करिअर असू द्या, जे काही तुम्ही जिथे राहता ती परिस्थिती असू द्या, या परिस्थितीवर तुम्हाला जर प्रेमाची वीण जर बांधायची असेल तर तुम्हाला ती जसं आहे तसं स्वीकारणं गरजेचं. जर तुमच्या जीवनामध्ये बरं वाईट, योग्य अयोग्य, आवड निवड ह्या गोष्टी जर आहेत तर तुम्ही प्रेम नाही करत आहे, तुम्ही प्रेमात नाही पडू शकत आहे. आणि जे पडलात ही वासना आहे, हे कामन आहे. बस एवढं. खरं जे जीवन आहे, जे जाणीवेत आहे, जे अनुभवात आहे ते जीवन. जाणीवेमध्ये तर भांडणं आहे, जाणीवेमध्ये द्वेष आहे, जाणीवेमध्ये तिरस्कार आहे, जाणीवेमध्ये स्वार्थ आहे, जाणीवेमध्ये आवड निवड आहे आणि कल्पनेमध्ये मात्र स्वर्ग आहे. या सृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हे या प्रकृतीचे दोन अंग आहे, हे दोन नाही आहे, हे एकच आहे. तर दोघांपैकी कोण श्रेष्ठ हा शुद्ध मूर्खपणा आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही दोन अंगांनी जीवनाकडे बघतो ना, तिथेच तुमच्या अस्तित्वाचं नाश जा, तुम्ही भरकटले. म्हणून प्रेम हे परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वराचं रूप हे दुभंगलेलं कसं असेल? प्रे आणि म हे दोन अक्षर जसे एकमेकासाठी महत्वाचे तसं सर्व ज्या दोन बाजू आहेत दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत असं सद्गुरू म्हणता. प्रेम तुम्हाला कळलं किंवा नाही कळलं तरी पण तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता, परंतु तुम्हाला ती जर कळालं तर जीवन तुमचं पुढच्या प्रवासाला तुम्ही घेऊन जाऊ शकता. शाश्वत प्रेम तेव्हाच मिळेल, शाश्वत टिकणारं चिरकाल तुमचं आयुष्यभर साथ देणारं प्रेम तेव्हाच मिळेल जेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्ही जशी आहे कशी स्वीकार. प्रेम म्हणजे संबंध, रिलेशनशिप हा शब्द फॉरेनहून आलेला आहे, आपल्याकडचं नाही. रिलेशनचा अर्थाचं नातं. आम्ही नात्यामध्ये आहोत, पण नात्यामध्ये असणारी शरीरच एकत्र आली पाहिजे असं थोडी आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शरीर आणि मनाच्या पलीकडे काहीच नाहीये, म्हणून त्यांना त्याचा अर्थ तसा वाटतो. वास्तविक पाहता रिलेशन्स म्हणजे नातं जे आहे ते कोणाचं पण असू शकतं आणि ते मनाचं असू शकतं, भावनांचं असू शकतं, ते मैत्रीचं असू शकतं, बरोबर आहे. परंतु दुर्दैवाने आजच्या काळामध्ये त्याचा चुकीचा वापर केला जातो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन जीवनामध्ये असं जगणं म्हणजे प्रेम होय. आणि अशी प्रेमाची वीण ज्यांनी बांधली, जरा कळाली, त्याचं जीवन हे सदैव आनंदामध्ये बदलत असतं. मित्र हो, संसारामध्ये प्रेम आणि अध्यात्मामध्ये भक्ती या दोघांचं अस्तित्व समान. सांसारिक जीवनामध्ये प्रेमाशिवाय तुम्ही श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, कारण प्रेमाचा जो पाया असतो तो विश्वासावर असतो आणि भक्तीचा पाया हा श्रद्धेवर असतो. प्रेमाचं व्यापक स्वरूप म्हणजे भक्ती, अध्यात्म. तर जेव्हा प्रेमाबद्दल विषय निघतो तर प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला सांसारिक जीवनामध्ये पकडून ठेवते.
जर संसारामधून जर प्रेम जर काढून टाकलं तर मला वाटते कोणालाही संसार करायची इच्छा नाही. आई आपल्या बाळावर प्रेम करते. जर वैज्ञानिक भाषेमध्ये जर पाहिलं, जोपर्यंत तिच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन नावाचं हार्मोन सिक्रेट होत आहे तोपर्यंत तिचं त्या बाळाबद्दलचं जी काही भाव आहे ते पूर्णपणे निस्वार्थी असते. त्याचं प्रेम ही तिची गरज असते. जर बाळाने जर दूध नाही पिलं तिच्या प्रकृतीवर त्या साचलेल्या दुधाचा विपरीत परिणाम, तिचं शरीर भरून येत. म्हणजे आईचं मुलावरचं प्रेम जर पाहिलं तर वैज्ञानिक दृष्ट्या तो एक हार्मोन्सचा खेळ आहे. जोपर्यंत ते हार्मोन सक्रिय आहे तोपर्यंत त्या आईला, ती आई एखादी गाय असेल, एखादी वाघीण असेल, सिंह असेल किंवा कुठलाही प्राणी असेल किंवा एखादा मनुष्य पण असेल, पण त्यांचं जे बांधण आहे ते बांधण कशाच्या स्तरावर आहे? शरीराच्या स्तरावर. तिच्या शरीरातील मांसाचा एक बोळा, साधं आपण नख कापलं तरी त्याच्याकडे सुद्धा काळजी बघ. भांग पाडताना जे केस बाहेर येतात ते केस सुद्धा बऱ्याच वेळा स्त्रिया असं लिखून पाहतात, माझे केस बरोबर आहे. हे तर एक जिवंत को आहे. तर शरीराच्या स्तरावर त्याचं जे बॉन्डिंग असतं हे नैसर्गिक असतं, ज्याला आम्ही करुणा म्हणतो, ज्याला आम्ही वात्सल्य असणं, आईच्या प्रेमाला वात्सल्य असणं. हेच प्रेम जेव्हा एखाद्या पुरुष आणि स्त्रीमध्ये, मुला मुलींमध्ये होतं तेव्हा ते देखील हार्मोन्समुळेच होतं. नवीन नवीन जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांच्यामध्ये ते जे हार्मोन्स असतात ते हार्मोन्स त्यांच्यावरती प्रभावित झालेले असतात. पण जोपर्यंत त्या हार्मोन्सचा प्रभाव आहे तोपर्यंत एकमेकाचं प्रचंड बॉन्डिंग. हे शारीरिक स्तरावरचं जे प्रेम आहे ते प्रेम अतिशय स्थूल स्तरावरचं. खरं तर ती या प्रकृतीची रचना आहे, तिचे तुम्ही एक भाग आहात. प्रकृतीने तुमच्यामध्ये एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे प्रजनन करण्यासाठी किंवा आईला पालन पोषण करण्यासाठी. खरं तर स्त्री पुरुषामधलं प्रेम शारीरिक स्तरावरचं आणि आईचा मुलावर किंवा मुलीवर आपल्या लेकरावर असलेलं प्रेम हे एकाच प्रक्रियेचे दोन भाग. हे तुमचं प्रेम नाही आहे. जे वयात आल्यावर होतं ना ते तुमचं प्रेम. वयात आल्यानंतर ब्रह्मचर्य पाळून जे प्रेम असतं ना ते खरं. का बरं? त्याचं कारण शरीराच्या पलीकडे तुमचं प्रेम आहे का याची ती पोच पावते. जसं आपण म्हणतो एखाद्या, आपण जर घाणेरडं पाणी असतं त्या पाण्यावरती पण एक तवंग आलेला असतो, दुधावरती पण एक तवंग आलेला असतो तापवल्यानंतर, त्याला आपण साय म्हणतो. आणि पाण्यावरती एक तवंग असतं त्याला आपण घाण म्हणतो. तसं वासनेतून, शरीराच्या वासनेतून जे निर्माण होतं ते व्यभिचार, आणि आंतरिक भावनेतून जे व्यक्त होतं, जरा शरीराच्या स्तरावरचे भोग जास्त महत्त्वाचे नाही. आजच्या काळामध्ये आपण बघतो ज्या मॉडर्न स्त्रिया आहेत, ज्या उच्च पदावर आहेत, सर्वांच्या बाबतीत असं जरी नसेल तरी बऱ्यापैकी फॉरेनमध्ये हे चलन आहे की स्त्रियांना आपल्या बाळाला दूध पाजायचं नाही, त्यांनी फिगर खरावं. मग त्याला लहानपणापासून बॉटलमधलं दूध पाजलं, म्हणजे जन्मतः ते अनाथासारखं वाढतं. बरोबर आहे. म्हणजे शरीराचं प्रेम सुद्धा करायला मिळत. तिथं काय व्यवहार आहे, माझं शरीराचं जे सौंदर्य आहे ते खराब होऊ नये. मग ह्याच्यावर एवढं प्रेम आहे का त्याच्यावरचं प्रेम कमी झालं, त्याच्यावरच्या प्रेमाबरोबर तडजोड केली. मग सद्गुरू आज आम्हाला सांगतात प्रेमाची वीण. प्रेमाची वीण म्हणजे प्रेमाची जाळी जी आहे ना, ती प्रेमाची जाळी कशी गुंविली जाते
ती 2 धाग्यांनी किंवा अनेक धाग्यांनी विणली जाते, पण 2 धागे असतातच. विणायचं म्हटल्यावर किती धागे लागतात? 2 धागे लागतात. जर 2 धागे नसतील तर एक धागा जर विणला तुम्ही तर तो ओढला तर तो सगळा उंगडून जातो. प्रेम हे 2 धाग्यांनी विणलं जातं. मग त्याचे 2 धागे जेव्हा ते एकत्र होतात तेव्हा त्याला म्हणायचं. मग ते 2 धागे कोणते आहे? ते मी आणि तूचे धागे नाही आहे. ते धागे आहे जे या अस्तित्वाचे 2 भाग आहे, प्रकाश आणि अंधार, सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य, चांगलं आणि वाईट, तुमची आवड आणि तुमची नावड. हे 2 धागे जेव्हा एकमेकांमध्ये गुंततात तेव्हा त्याची जी वीण तयार होते ती प्रेमाची वीण असते. पण जेव्हा तुम्ही हे 2 धागे वेगळे कराल तेव्हा प्रेमाची वीण विणलीच जाणार नाही. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की चांगलं वाईट किंवा आवड निवड ह्याच्यामध्ये जो अडकला तर तो पुढे जाऊ आयुष्यामध्ये प्रेमाची वीण तो त्याला कधीच कळणार नाही, त्याला प्रेमाचं नाही कळणार. मग प्रेम कशाला म्हणायचं? की दुसऱ्याचं सुख माझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. नवे आपण स्वतः विरघळून जाऊन दुसऱ्यामध्ये एकजीव होणं म्हणजे प्रेम. मला हा विषय संपून जातो, मी हा विषय आपल्याला एक माहिती आहे की आपल्या जे आवडीची गोष्ट असते तिच्या आपण प्रेमात पडतो, किंवा आवडीची व्यक्ती असते तिच्या आपण प्रेमात पडतो. बरं काय असते बरं आवड काय असते? आपण तुमची जी आवड आहे ती सर्वांचीच आवड असते का? एक साधारण उदाहरण घेऊया आपण. तुमच्यापैकी किती जण आहेत त्यांना कारला आवडत नाही? हात वरती करा. कारला आवडत नाही. एक बरोबर आहे. किती जणांना वांग आवडत नाही? भोपळा आवडत नाही. आता मला सांगा किती जण आहेत ते बटाटा खात नाही, म्हणजे आवडीने खात नाही बस. म्हणजे भोपळा असेल किंवा कारला असेल, आता हे काहींना नाही आवडत तर त्याच्यामुळे त्या भोपळ्याचा त्या कारल्याचा काय दोष आहे? काहींना तर आवडतो तो भोपळा आणि कारला तर आवडतं. ती तर डायबिटीज आणि हार्ट अटॅकचं औषध आहे दोन्ही. ती लौकी का ज्यूस रामदेव बाबा, लौकी म्हणजे भोपळा, आणि डायबिटीजवरचं सगळ्यात सुंदर औषध म्हणजे कारलं. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला डायबिटीज होत नाही तोपर्यंत तुम्हाला कारला आवडणार. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कारल्याची आवड किंवा नावड तुम्हाला जर आवडत असेल, बघा जर तुम्हाला कळलं की तुम्हाला डायबिटीज झाला आहे ते कारल्याने बरा होणार आहे, खरंच तुम्ही खाल्ल्यावरती जर बरं व्हायला लागलं तुम्ही कारल्याच्या प्रेमात पडा. पण याच्यापूर्वी तर तुम्हाला आवडत नव्हतं, ते कुणी तिरस्कार करते, हे काय कडू कारलं, हां साखरीत घोळलं तुपात तळलं तरी कडूच. हां अरे पण तो कडूचा गुणधर्म आहे, तोच तुला आज उपयोगाला आला आहे, तुझ्यासाठी जीवनदायी ठरलेला आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये जी वीण आहे ती वीण ह्या दोघांची आहे तेव्हा संपूर्ण बनते. रामायणामधून रावणाचं पात्र पूर्णपणे काढून टाका. शिवधनुष्य पेरायची प्रक्रिया रावणापासून सुरू झालेली आहे आणि सगळं रामायण घडलं ते रावणामुळे घडलं. रामायणामधून रावणाचा धागा जर काढून घेतला तर कापड शिल्लक नाही राहत. त्या रामायणाचं कापड विणलंच जाऊ शकत नाही. रामायणाचं कापड हे राम आणि रावण दोघांनी मिळून गुंफले. बरं रावण किंवा राम काढून टाका तरी पण ते अर्धवट आहे. तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या बऱ्या वाईट असतील किंवा आवडीनिवडीच्या गोष्टी असतील त्यांच्यामुळेच तुमचं जीवन सुंदर बनलेलं आणि ते सुंदर जीवनाच्या तुम्ही प्रेमात पडले पाहिजे. तुम्ही त्याच्यापैकी कुठले तरी जे तुमच्यासाठी
आरामदायी गोष्ट असेल किंवा तुमच्यासाठी अनुकूल गोष्ट असेल की तुमच्या चिंतनामधली गोष्ट असेल ती तुम्हाला आवडते. माणसाच्या चिंतनामध्ये जो व्यक्ती असतो ना किंवा जी गोष्ट असते तो त्याला आवडतो. जीवनामध्ये तुम्ही कोणाच्या पोटात पडाल असं म्हणण्यापेक्षा तुमचं शरीर किंवा तुमचा स्वभाव कोणाच्या प्रेमात पडला असं म्हटलं तर मला वाटतं योग्य राहील. प्रेम ही जी संकल्पना आहे ती अशी आहे, तुम्ही स्वतः प्रेमस्वरूप होता. तुम्ही जेव्हा प्रेमस्वरूप होता त्यावेळी दोन्ही धागे गुंफलेले असतात. समोरची गोष्ट किंवा व्यक्ती किंवा काम जसं आहे तसं स्वीकारणं आणि त्याच्यामध्ये बुडून जाणं याला प्रेम असं. काय शंका घ्यायची ते लग्न करण्याच्या अगोदर, काय चौकशा करायच्या ते लग्न करण्याच्या अगोदर, नंतर चौकशा नाही करायच्या, नंतर दुसऱ्यांच्या चौकशा बंद करायच्या. त्या मर्यादा आहे, त्या मर्यादा ज्या तुम्हाला दिल्या त्या मर्यादा ओलांडल्यानंतर संपूर्ण जबाबदारीनिशी स्वीकारायचं. म्हणजे तुमचं जे म्हणणं आहे की सर स्वार्थ असणारच आहे प्रेमामध्ये, हे अज्ञानामुळे आहे. खरं तर प्रेमाचा स्वार्थाचा काही कुठे संबंधच नाही. जेव्हा तुम्हाला संपवायचं आहे स्वतःला तेव्हा प्रेमाची सुरुवात आहे. स्वतःला संपवायला जर तुम्ही निघाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रेमाला सुरुवात करा. की स्वतःसाठी जगणंच नाही, जे काही जगणे ते आपल्या साथीदारासाठी, याला प्रेम असणं. त्याने 100 ने 1000 जरी गुन्हे केले तरी ती माफ. श्रीकृष्ण आणि सुदामाची जी प्रेम कहाणी आहे मित्रांची दोघांची ती अजरामर आहे. श्रीकृष्णाने काय नाही दिलं तुम्हाला माहिती आहे? द्वारकेचं सगळं साम्राज्य दे सुदामा, सगळ्यात प्रिय त्या साम्राज्यासहित राधा पण देऊन टाकलं, रुक्मिणी पण देऊन टाकलं. मग ती ओरडत आली, हो उठा, हां तुम्ही लक्ष्मी पण तळात जोडायला सगळं, हां जरा भानावर या, जे तुमचं नाही ते कसे काय जोडायला तुम्ही? तुम्ही माझे स्वामी जरी आहात तर तुम्ही माझी बालक नाही. मला जर कोणाला द्यायचं असेल तर पहिलं मला विचारा. मग कृष्णाने गोष्ट सांगितली, अरे आम्ही बालपणी एकदा जंगलामध्ये गेलो आणि उन्हाळ्याचे दिवस होते, कुठंच फळं नाही काय नाही, अत्यंत भूक लागली, काय करायचं काय करायचं. मग आम्ही एका शोधत शोधत सुदाम्याने एक फळ शोधून आणलं. एका झाडाला एकच फळ, तर ते फळ आल्यानंतर त्याच्याबरोबर इतरही मित्र होते काही. आता सगळेजण वाटून खाऊ आणि थोडासा धीर मिळेल जीवाला. तर ते फळ सुदामेने आणलं आणि बघू म्हणे टेस्ट करतो मी, म्हणून टेस्ट केली. अरे अरे म्हणे एवढा सुंदर आहे, अरे यार मला अजून एक घास खाऊ दे, अजून एक घास खाऊ दे. असं करत करत अख्खं फळ संपून टाकलं. एवढं मोठं फळ एकट्याने खा. बापीचे सगळे मित्र जे होते ते म्हणे, काय श्रीकृष्णा तुझा मित्र तर मोठे लबाड आहे, अख्खं फळ एकट्याने खाऊन टाकलं, आपण लय भारी येऊन. हां श्रीकृष्ण अंतर्यामी होते की म्हणजे अरे मित्रांनो तो खरा आपला मित्र आहे. तुम्ही कसं काय मित्र आहे, सगळं फळ त्यांनीच खाऊन घेतलं स्वार्थासारखं बांधतेली, हां आणि त्याला वरून तो मित्र मानतो. मग त्या फळाचा जो थोडासा तुकडा खाली पडलेला होता तो तुकडा त्याने घेतला आणि दुसऱ्या एका मित्राला दिला. त्याने तो तोंडामध्ये टाकला आणि पटकन कसं तरी तोंड केलं आणि फेकून दिलं. अरे म्हणे किती कडू आहे, किती प्रचंड कडू आहे. हेच तर प्रेम आहे ना म्हणे, की आपल्या वाट्याला त्याचा कडवटपणा देऊ नये, भुकेपोटी आपण ते कडू फळ खाऊ नये म्हणून अख्खं कडू फळ त्याने एकट्याने खाऊन घेतलं. याला प्रेम असं. प्रेमाची जी व्याख्या आहे ती चांगलं वाईट, म्हणजे चांगलं फळ आलं तर मग ते सगळ्यांना, आपण मला तुला सगळ्यांना, आणि खरं वागलं ते फक्त मला, ही जी वृत्ती आहे ही वृत्ती होती प्रेम. आणि म्हणून सांसारिक जीवनामध्ये का होईना आपण जसं एखादं मशीन त्याच्यामध्ये असलेला ऑइल शिवाय चालू शकत नाही, त्याच्यामध्ये तो चिकटपणा येणार नाही आणि तो सॉफ्टपणा येणार नाही.
तसं जीवनामध्ये जे फ्रिक्शन आहे, जो घर्षण आहे, त्या घर्षणामध्ये जसं ऑइल गरजेचं आहे, तसं हे जे प्रेम आहे ना, हे जीवनामध्ये ऑइलसारखं काम करतं. तुमच्या प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला अलगत असं सहजपणे घेऊन जातं. असं प्रेम तुम्ही स्वतः बनलं. बघा, जो लवचिक असतो ना, तो सहज एखाद्या अडचणीतून पुढे निघून जातो. ज्याचं शरीर लवचिक असतं तो असा पटीमधून पण निघून जातो. जे शरीर कडक असतं त्याला चांगली मुखी रस्ता दिला तरी त्याला बाहेर निघत. याच्या जीवनामध्ये प्रेम नाही ना, तो असा टाईट, असा टाईट, एकदम टाईट आठवत आहे. कधी काय कोणाशी बोलणार नाही, कधी कोणाशी मिसळणार नाही, कोणाशी संवाद जास्त करणार नाही, चुकून आपलं काही भांडवल दुसऱ्याकडे जायला नको, फार काळजी घेणार. अशा माणसांचं आयुष्य पण कमी असतं, फार दिवस जगत नाही. तुम्ही वरून जर एखादा दगड सोडला एखाद्या उंचीवर कड्यावरून आणि एक उशी सोडली, तर दोघं खाली पोचतील. कशी पोचतील? उशी जशी आहे तशी, दगड मात्र पुन्हा तुकडे तुकडे झालेला असं. तुमचं जीवन हे प्रेमाशिवाय दगड. मग ते प्रेम व्यक्तीवरच असावं असं नाही, कामावर असू द्या, तुमच्या ध्येयावर असू द्या, कशावरही असू. लोक म्हणले, अरे आता याला काही काय तू करतोयस, हां, याला काही स्कोप नाही, इंजिनिअरिंगला गेलास तू, आता इंजिनिअरिंगला कोणी शिपाई म्हणून पण कामाला ठेवत नाही. पण तुझं त्याच्यावर जर प्रेम असेल तर तू उद्या हेलिकॉप्टर बनवशील. असं काहीतरी यंत्र शोधून काढ. लोक म्हणतात का रे आता काही योग्य नाही आहे हे क्षेत्र, म्हणून ते क्षेत्र योग्य किंवा वाईट ठरत नाही. तसंच आहे मग जीवनामध्ये तुमचं नातं असू द्या, तुमचं कार्य असू द्या, तुमचं करिअर असू द्या, जे काही तुम्ही जिथे राहता ती परिस्थिती असू द्या, या परिस्थितीवर तुम्हाला जर प्रेमाची वीण जर बांधायची असेल तर तुम्हाला ती जसं आहे तसं स्वीकारणं गरजेचं आहे. असं सोपं येतं. मग त्यात अडकू नका. का हे वाईट आहे म्हणून त्याला दूर लोटू नका, हे चांगलं आहे म्हणून त्याला जवळ करू नका. ही चांगलं का वाटतं मला सांगा. तुमचे एखादी गोष्ट तुम्हाला चांगली का वाटते? तुम्ही काही तिच्या संपर्कात असता म्हणून चांगली वाटते. ही गोष्ट तरी तुमच्या संपर्कात आहे किंवा तुम्ही तरी त्या गोष्टीच्या संपर्कात आहे. जो पदार्थ तुम्हाला आवडतो तुम्ही तो पुन्हा 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 खाता, हे खरं आहे की नाही? म्हणून त्याची आवड निर्माण झाली शरीराला. तसं वास्तविक पाहिलं तर आवड निवड हा भ्रम आहे. जेव्हा तुम्हाला डोकं टेकायचं असतं तेव्हा तुम्हाला काय पाहिजे? मऊ मऊ उशी पाहिजे. जेव्हा तुम्हाला खाजवायचं असतं तेव्हा उशी जाते, तेव्हा दगड पाहिजे, कडक रखरखीत पाहिजे. गोड खाऊन खाऊन जर तोंड विकळलं तर तुम्हाला काय पाहिजे? तिखट पदार्थ पाहिजे. की कोण फुलावर प्रेम करेल आणि कोण काट्यावर प्रेम करेल हे सांगू शकत नाही ते. त्याच्यामुळं प्रेम ही जी व्याख्या आहे ही मुळात अशी एकांगी नाही, ही सी प्रकृती आहे. या प्रकृतीचा जो आधार आहे ते प्रेम आहे. बरोबर. एखादा व्यक्ती तुम्ही पाहिला असेल, रंग देतो, तो रंग परत खाली पडून जातो, प्लास्टर मारतो, ते प्लास्टर परत खाली पडून जातं. असं होतं ना बऱ्याच वेळा. जोपर्यंत त्या दोघांचं प्रेम नाही आहे तोपर्यंत ते एकमेकाला धरू शकत आणि ते किती वेळ धरून ठेवणार आहे, त्यांचं प्रेम अनंत आहे की अल्पकालीन आहे हे त्यांच्या स्तरावर अवलंबून आहे. तर ते भौतिक स्तरावर असेल तर ते अल्पकालीन राहणार, ते जर आंतरिक स्तरावर असेल तर ते चिरकाळ टिकणार, आणि ते ऊर्जा स्तरावर असेल तर ते अनंत राहणार. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही जसे आहात तसे समोरच्याला स्वीकारा आणि त्याची साथ द्या. प्रेम करण्यासाठी समोरच्याच्या अनुमतीची गरजच नाही. समोरच्याने तुमचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलं पाहिजे हे प्रेमासाठी गरजेचं नाहीच आहे. तुम्ही एखादं फूल बघता बागेमध्ये, सुंदर फूल गुलाबाचं, त्याचा सुगंध पसरलेला असतं, त्याचा सुगंध घेण्यासाठी, त्याचं सौंदर्य पाहण्यासाठी ते तुमचंच असावं लागतं का? हॅलो, तुम्ही एखाद्या गुलाबाच्या फुलाकडे बघितलं म्हणून तुमच्यावर केस झाले असं काही ऐकलं? तुम्ही याचा 250 ml सुगंध घेता? कधीच नाही.
बरोबर आहे. मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही मालकी गाजवायला जाता ना तेव्हा समस्या तयार. तुमचेच मालक तुम्ही नाही, दुसऱ्यावर मालकी गाजवायला चालली. यालाच राहायला घर नाही, तो या राहिला आमच्याकडे. याच्या घरामध्ये अगोदर बजबज लागत जेवण, जे सोडून गेले त्यांचे कपडे पडलेले, यांच्या चपला पडलेल्या, यांच्या वस्तू पडलेल्या, तेच साफ केलेलं नाही. नवीन याला घ्या आहे असं आहे. म्हणजे आमचं जे मन आहे, दिल कुणी शोधू काढलं का? हे दिलच मुळात भ्रामक कल्पना असते. हे फक्त सिनेमा सिरियल्स याच्यामध्ये असतं. प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये दिल नावाचा प्रकार दिलच नाही म्हटलं, ते बाणाचा काय संबंध आला? ती रिचार्ज आहे, कल्पना आहे. खरं जे जीवन आहे, जे जाणीवेत आहे, जे अनुभवात आहे ते जीवन. जाणीवेमध्ये तर भांडणं आहे, जाणीवेमध्ये द्वेष आहे, जाणीवेमध्ये तिरस्कार आहे, जाणीवेमध्ये स्वार्थ आहे, जाणीवेमध्ये आवड निवड आहे, आणि कल्पनेमध्ये मात्र स्वर्ग आहे. खऱ्या अर्थाने फार सुंदर आहे. प्रेम ही फार सुंदर गोष्ट आहे, फक्त आम्ही तिचा कधी अनुभवच चाखला ही दुर्दैवाची गोष्ट. जसं आपण म्हणतो की आम्ही चिंच असो किंवा आंबा असो, ते लहान कैरी असतानाच आम्ही तोडून खाल्लेली. आम्ही तो पिकल्यानंतर त्याचा स्वाद काय असतो तो कधी अनुभवलंच ना. मग प्रेम नावाचा आंबा किंवा चिंच आम्ही गारसलेल्या अवस्थेपर्यंत कधी येऊच दिली नाही. ती आम्ही परिपक्व कधी आंबा होऊच दिला नाही. आम्ही ती कैरी असताना, ती बारीक बोठूक असतानाच आम्ही खाऊन टाकली. आणि म्हणून आम्हाला त्याचा खरा स्वाद कळला. प्रेमाचा खरा स्वाद ज्याला कळाला त्याला कृष्ण प्रत्यक्षात असण्याची गरज नाही, तो तसाच प्रेमात पडतो. बरोबर आहे. आणि जर असेल तर सौभाग्य, आणि नसेल तर साक्षात प्रगट होण्याला तो काय करतो, त्याला प्रवृत्त करतो. एवढी ताकद प्रेमात. आणि म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये बरं वाईट, योग्य अयोग्य, आवड निवड ह्या गोष्टी जर आहेत तर तुम्ही प्रेम नाही करत आहे, तुम्ही प्रेमात नाही पडू शकत आहे. आणि जे पडलात ही वासना आहे, हे कामन आहे. वास्य तुमचं शरीर प्रेमात पडलं आहे किंवा तुमचं मन प्रेमात पडले म्हणजे म्हणजे अडकलंय असं आपण म्हणूया, हे की नाही. म्हणून तिथून निघायला तडफड होते. बघा, जर तुमचा समजा स्त्री आहे किंवा पुरुष आहे, तुमचे केस असेल किंवा तुमचे कपडे असतील जर अडकले दरवाजामध्ये, तुम्ही ते काढण्यासाठी किती प्रयत्न करता. आणि ते जर लिफ्टमध्ये अडकलेले असतील का, समजा तुम्ही मेट्रोमधून प्रवास करताय आणि मेट्रोच्या दरवाजात तुमचं काहीतरी कपडे, केस, साडीचा पदर आणि अडकतो बऱ्याच वेळा, आहे की नाही. ते अडकल्यावर त्रास होतो, भयंकर होतो की नाही. कापूही शकत नाही, सोडूही शकत नाही. ती परिस्थिती तुमच्या शरीराच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर. आणि म्हणून पुरातन काळामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये लहान वयामध्ये लग्न केलं जायचं. अगोदर भावनांचं मिलन व्हायचं आणि मग शरीराचं मिलन व्हायचं. आज जी परिस्थिती आहे, आज परिस्थिती काय, सगळी फॉरेनच्या लोकांची आम्ही अनुकरण करू. म्हणून आम्हाला त्याचं ते काही, आम्ही जर सायच जर खाऊन टाकली तर तुम्हाला तूप बघायला नाही मिळणार ना. साय पण छान असते खायला, नसते का, अशी आकर्षित करते. तारुण्य साय, त्याला परिपक्व होऊ नये, लगेच खाण्याचा प्रयत्न करू नका, पण तूप नाही मिळणार की बघा. आणि तुम्ही अर्धी खाल्लेली साय परत दुसरं कोणतरी खाऊ शकतो, पण तूप मात्र आजरामर राहू शकतो. कारण ती साय काहीतरी संपून जाणार आहे, खराब होणार, किंवा तिला ती तूप होऊ द्या, मग तूप झाल्यावर मात्र ते कायम तुमच्या मालकीचं राहील. कारण त्याला माहिती आहे, तुपाला पण माहिती आहे मी कधीच खराब होणार, पण साईला माहिती आहे मी खराब होणार आहे यांनी जर नाही खाल्ली. हॅलो, कळतंय का तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही जीवनामध्ये जर प्रेमाची जर अपेक्षा करत आहात तर तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल, थोडी श्रद्धा ठेवावी लागेल. साईबाबांचे भक्त व्हावं लागेल तुम्हाला, श्रद्धा आणि सबुरी. लक्षामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुमची जर श्रद्धा बरोबर असेल, तुमची आत्मीयता बरोबर असेल, तुमचं प्रेम जर सत्य असेल, वास्तव असेल, तर तुम्हाला एकतर तुम्ही चूक असाल तर तुम्ही दुरुस्त व्हाल, तुम्हाला धडा मिळेल.
आणि जर समर्थ सुख असेल तर तो आपोआप तुम्हाला सोडून त्या जागी योग्य व्यक्ती, तर तुम्ही त्या प्रवासामध्ये पुढे पुढे जा. बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आवड आणि नावड हे एकाच नाण्याच्या दोन बाजू. चांगलं आणि वाईट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. राम आणि रावण हे एकाच कथेचे दोन पात्र आहे आणि ते अविभाज्य आहे. तेव्हा विष आणि अमृत हे एकाच गोष्टीचे दोन अंग आहे. विष आहे म्हणून अमृताला किंमत, नरक आहे म्हणून स्वर्गाला किंमत. बरोबर आहे. दुःख आहे म्हणून सुखाला अस्तित्व आहे. ह्या दोघांना ज्यावेळेस तुम्ही एकत्र करता त्याचा आनंद बघतो. सुख आणि दुःख एकत्र करा, दोघांचा काय बनतो? आनंद. आनंदी माणसाला कोणी दुःखी करू शकत नाही, सुखी पण करू शकत नाही. ज्याने विषयी पचवलं, ज्याने अमृतही पचवलं, तोच भोळा शंकर आहे ना. या सृष्टीमध्ये स्त्री आणि पुरुष हे या प्रकृतीचे दोन अंग आहे. हे दोन नाही आहे, हे एकच आहे. तर दोघांपैकी कोण श्रेष्ठ हा शुद्ध मूर्खपण आहे. तुम्ही जर म्हणले ओ का हो ते छापा महत्वाचा की काटा महत्वाचा, आता तो वर उडवल्यावर कोणाच्या बाजूने पडतो त्याच्यावर अवलंबून. हा खेळापोता भाग झाला. पण त्याच्या ज्यावेळेस मूल्याची गोष्ट येते ना, तेव्हा छापा आणि काटा या दोघांना समान महत्व आहे. नवे नवे दोघांशिवाय दोघांना महत्व नाही. दोघांशिवाय एकमेकांशिवाय त्यांना महत्वच नाही. अंधारात नसेल तर प्रकाशाला काय महत्व? इलेक्ट्रिसिटीवाले सगळे उपोषिमत अंधारात नसेल पाहिजे. आणि अंधाराचं बॅकग्राऊंड नसेल तर तुम्हाला हा ऊन सावलीचा खेळ कसा खेळता येणार? संपूर्ण तुमची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सगळी गायब होणार. कारण तो प्रकाश आणि छाया याचा खेळ आहे. तुम्ही जे चित्र बघता, नावं बघता, जे काही प्रतिमा बघता, हा सगळा शेड अँड लाईट याचं काय खेळ आहे, याची वीण आहे. तुम्ही प्रकाश हटवा सगळं काळं होईल, तुम्ही अंधार हटवा सगळं पांढरं. हॅलो हॅलो. तसं आमच्या जीवनामध्ये आम्ही दोन अंगाने जीवनाकडे बघतो ना, तिथेच तुमच्या अस्तित्वाचं नाश जा. तुम्ही भरकटले. म्हणून प्रेम हे परमेश्वराचं रूप आहे. परमेश्वराचं रूप हे दुभंगलेलं कसं असेल? जो पण तुम्ही जे दुभंगणार आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला किंमत का बरं मिळत नाही, आम्हाला सत्य का कळत नाही? कारण आम्ही दरवेळेस अर्ध बघते. आम्हाला नेहमी अर्ध सत्य माहीत आणि अर्ध सत्य हे सत्य नसतं. म्हणताना आम्ही शब्दामध्ये अर्ध सत्य म्हणतो, पण ते सत्य नसतं. तुम्हाला मी एखादी नोट जर अर्धी फाडून दिली, समजा 1000 रुपयाची नोट असेल तर तुम्हाला 500 रुपयाची वस्तू मिळाली पाहिजे. सर्व असतात आहे. हां, मग तुम्ही स्त्री पुरुषांना वेगळं करून, चांगला वाईट वेगळं करून, राम रावण वेगळं करून, किंवा हे आवड नावड वेगळं करून तुम्ही जीवन अपेक्षित करता. हे हास्यास्पद नाही का? प्रे आणि म, प्रे आणि म हे दोन अक्षर जसे एकमेकासाठी महत्वाचे आहे, तसं सर्व ज्या दोन बाजू आहेत त्या दोन्ही बाजू महत्वाच्या आहेत असं सद्गुरू म्हणता. सद्गुरू म्हणतात की तुम्ही द्विधा अवस्थेमध्ये अडकणं, तुम्हाला प्रेम कधीच कळणार नाही, आयुष्यामध्ये जीवनच नाही कळणार. आणि म्हणून छोट्या गोष्टीपासून ते महान गोष्टीपर्यंत जेवढे काही संबंध आहेत हे सर्व प्रेमानेच बांधली. ते तुम्हाला कळो अगर न कळो. एखादं लहान बाळ आहे, एखादा पदार्थ तो खातो आहे, तर तो पदार्थ कसा आहे, कशापासून बनलेला आहे, त्याचे फायदे काय, तोटे काय, त्याचे घटक काय, हे त्याला काही घेणं आहे का? तरी पण तो खातो आणि आनंद घेतो ना. तसं आहे प्रेम. तुम्हाला कळलं किंवा नाही कळलं तरी पण तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. परंतु तुम्हालाच ती जर कळालं तर जीवन तुमचं पुढच्या प्रवासाला तुम्ही घेऊन जाऊ शकता. हा फरक आहे. नाही तर मग तुम्ही एका व्हीसीएस सर्कलमध्ये, दुष्ट चक्रामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवता. मग भांडण परत मिटवा, भांडण मिटवा, आहे की नाही? मग हे जे आहे ह्या चक्रामध्ये आम्ही फिरत राहतो. समीट घडवतो, भांडण करतो, समीट घडवतो, भांडण करतो.
तेच तेच पुन्हा पुन्हा तेच तेच, हेच उरकलं आहे. हाच संसार आहे, हीच माया आहे. आणि मग मायेमधून तुम्ही बाहेर कधी पडू शकता, जेव्हा तुम्ही चांगलं वाईट याला एकत्र पाहायला शिकाल. चांगलं आणि वाईट या जगात काहीच नाही, ते परिस्थितीजन्य आणि आपल्या कल्पनेतील त्याची काय आहे, प्रतिसाद आहे. एवढंच आपल्या लक्षात ठेवलं. म्हणून तुम्हाला जर खऱ्या अर्थाने संपूर्ण जीवनाचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आजपासून निवड सोडली पाहिजे आणि भेद सोडला पाहिजे. भेदाभेद अमंगल लक्षामध्ये एवढं सोपं आहे. आणि असं तुम्ही करणं हे म्हणजे खऱ्या अर्थाने तपश्चर्या साधन आहे, जे आजपर्यंत आम्ही केलं नाही पण गरजेचं आहे. लक्षामध्ये आजपर्यंत आम्ही प्रत्येक गोष्ट दुभंगलेली एक अर्धी गोष्ट आम्ही स्वीकारली आणि म्हणून आम्हाला कधीच शाश्वत सत्य, शाश्वत प्रेम मिळालं. शाश्वत प्रेम तेव्हाच मिळेल, शाश्वत टिकणारं चिरकाल तुमचं आयुष्यभर साथ देणारं प्रेम तेव्हाच मिळेल, जेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्ही जशी आहे कशी स्वीकारा. ती चांगल्या अवस्थेमध्ये भेटली तरी पण स्वीकारा. जसं त्यांनी सांगितलं की आईसाठी मुलगा कुरूप असो, आंधळा असो, पांगळा असो, बोबडा असो, कसाही असो, तर तो प्रिय असतो, कारण तिच्या शरीराचा तो गोळा असतो. उलट त्याला नाव ठेवलं म्हणजे मलाच नाव ठेवलं असं तिला वाटतं. म्हणजे तिच्यासाठी खरं तर आईंच्या बाबतीत तुला कधी अभ्यास केला असेल तर जे बाळ जरा कमी असतं ना, उंचीने किंवा बुद्धीने किंवा दिसण्याने किंवा कुठल्याही गोष्टीने, तिचा सगळ्यात जास्त जीव त्याच्यावर असतो. म्हणजे यालाच मोह पण म्हटलेलं आहे. आई सुद्धा जे कमकुवत आहे त्याच्याकडे काय घेते, ओढा घेते. हे प्रकृतीनं तिला दिलेलं काय, प्रोत्साहन आहे, प्रेरणा आहे, बरोबर आहे. पण वास्तविक पाहता खरं जे प्रेम आहे ते संतुलित असतं. ते भेदभावच करत नाही, ते निवडच करत नाही, बरोबर आहे. मग तुम्ही मला मग काहींना प्रश्न पडले, अरे मग जो भेटेल त्याच्यावर प्रेम करायचं का? मुळात तुमची प्रेमाची व्याख्याच एवढी विचित्र आहे, एवढी बालिश आहे. प्रेम म्हणजे तुम्हाला असं वाटतं का शरीराने शरीराच्या जवळ येणं म्हणजे प्रेम? ते तर पुढची टप्पा आहे. प्रेम म्हणजे आम्ही सर्वजण एक आहोत ही जी भावना आहे तुमच्या मनामध्ये, आणि आम्ही एकमेकासाठी मदत केली पाहिजे, एकमेकाची समस्या दूर केली पाहिजे, ही जी भावना आहे ती प्रेम. प्रेम म्हणजे संबंध, रिलेशनशिप हा शब्द फॉरेनहून आलेला आहे, आपल्याकडचं नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत असं जर आजच्या काळामध्ये कोणी म्हटलं तर त्यांना असं वाटतं की लगेच हे आता फॅक्टरी चालू केली आहे. तसं नाही आहे. रिलेशनचा अर्थाचं नातं, आम्ही नात्यामध्ये आहोत, पण नात्यामध्ये असणारी शरीरच एकत्र आली पाहिजे असं थोडी आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये शरीर आणि मनाच्या पलीकडे काहीच नाही आहे, म्हणून त्यांना त्याचा अर्थ तसा वाटतो आणि तसं त्यांनी प्रसारित केलेला आहे. वास्तविक पाहता रिलेशन्स म्हणजे नातं जे आहे ते कोणाचं पण असू शकतं, आणि ते मनाचं असू शकतं, भावनांचं असू शकतं, ते मैत्रीचं असू शकतं, बरोबर आहे. परंतु दुर्दैवाने आजच्या काळामध्ये त्याचा चुकीचा वापर केला जातो, चुकीचं दाखवलं जातं मालिकांमध्ये, टी व्हीमध्ये, पिक्चर्समध्ये, आणि तीच संस्कृती आम्ही पुढे घेऊन जातो, म्हणून आम्ही भरकटलो. आता वास्तविकता खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुम्ही कधी अर्पण कराल हो प्रेम? साने गुरुजी म्हणतात जगाला प्रेम अर्पण करणे हाच खरा धर्म आहे. तिथं म्हणतात सगळ्यांवर प्रेम का? जगाला प्रेम अर्पावे तुम्ही कधी अर्पण कराल? तुम्हाला म्हटलं चला मला $2-3 अर्पण करा, ते करू शकता का तुम्ही? का बरं नाही करू शकत? तुमच्याकडे नाही, इथे नाहीच कुठं कोणाकडे. तो एक्सचेंज ऑफिसमध्ये असेल, ते अमेरिकन डॉलर तिकडे मिळते, इकडे थोडी इथं रुपया मिळेल, त्याला आम्ही डॉलर म्हणतो. हा भाव वेगळा, 5 रुपयाचा ना 10 रुपयाचा ठोकळ्याला आम्ही काय डॉलर म्हणतो. पण मित्रांनो डॉलर 80-90 रुपयाचा आहे. असे 8 ठोकळे तुम्हाला एकत्र करावं की तेव्हा डॉलर होईल. आम्ही आमच्या सोयीसाठी काय म्हणतो हा भाग वेगळा, बरोबर आहे. तसं प्रेम आहे, तुम्ही तुमच्या सोयीने काही पण कशालाही प्रेम. पण वास्तविक पाहता तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे प्रेम असेल तरच तुम्ही ते अर्पण करू शकता. आणि तुमच्याकडे प्रेम कधी असेल? संतांकडे प्रेम होतं म्हणून ते देऊ शकले जगाला. लक्षामध्ये संतांसारखं त्यांना माऊली का म्हणतात?
ऐसी कळवळ्याची जाती करील अभावीनं प्रीती. ज्याला अपेक्षाच नाहीये तो आवड निवड करेल का? जो हिशोब ठेवेल का हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे फायद्याचं, हे तोटे ना. म्हणून अपेक्षा नसताना जे केलं जातं ते प्रेम, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही जगाला ते अर्पण केलं पाहिजे. जो भेटेल त्याच्याशी प्रेमाने बोललं पाहिजे. हा ओळखीचा आहे मग त्याच्याबरोबर प्रेमाने बोला. हा जरा थोडासा नॉर्मल दिसतोय मग थोडासा फक्त चौकशी करा. आणि हा ओळखीचाच नाही, याचा ना आपला कधी संबंध येणार नाही, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. ही वृत्ती प्रेमा माणसाची असूच शकते. मला लक्षामध्ये. म्हणून खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन जीवनामध्ये असं जगणं म्हणजे प्रेम होय. आणि अशी प्रेमाची वीण ज्यांनी बांधली, जरा कळाली, त्याचं जीवन हे सदैव आनंदामध्ये बदलत असतं.